मुक्तेश्वरीची आजपर्यंतची होत आलेली वाटचाल आणि इथून पुढला टप्पा हा कसा गाठायचा आहे यापुढे आपल्याला मुक्तेश्वरी आश्रमाबद्दल विचार करताना कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या विषयांवर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे, या सर्व विषयांवर प्रकाश टाकण्याकरिता दादाश्रींसोबत सावलीसारखे राहणारे आपणा सर्वांचे परिचित समीर भाऊ शेंडे मी यांना विनंती करते की मुक्तेश्वरीच्या पूर्ण वाटचालीवर ते थोडक्यात येथे प्रकाश टाकतील आणि आपणा सर्वांना संबोधित देखील करतील. महाशिवरात्रीच्या पर्वावर आयोजित आजच्या महासत्संगासाठी आणि आज दिवसभर सूक्ष्मध्यानाच्या कार्यक्रमासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या आपल्या सर्व साधकांचं मी मुक्तेश्वरी गुरुपीठातर्फे हार्दिक स्वागत करतोय. मुक्तेश्वरी गुरुपीठाविषयी बऱ्याचदा ज्यावेळेस दोन शब्द बोलायचा संधी येते त्यावेळेस नेमके कुठले विषय सर्वांसमोर ठेवले पाहिजे याचा आम्ही बराच वेळेस अभ्यास करतो आणि त्यावेळेस एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की मुक्तेश्वरी गुरुपीठाचा हा जो वटवृक्ष आहे याला फुलवण्यासाठी आपल्या सर्वांचे लाडके प्रातःस्मरणीय परमपूज्य सद्गुरू प्रियानंद महाराजांनी जो काही परिश्रम आपल्या आयुष्यात त्यांनी घेतले ते कल्पनातीत आहे, त्याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही. त्यामुळे सर्वात प्रथम मी गुरुदेवांना वंदन करतो. गुरुदेवांचे गुरुदेव भगवान नित्यानंद बाबा ज्यांचा अनुभव आम्ही आमच्या साधन काळामध्ये बऱ्याच वेळेस घेतलेला आहे, जे मूर्तिमंत प्रकृती आहे, ज्यांना भगवान सुद्धा संबोधल्या जाते, असे आपले सर्वांचे परात्पर गुरु भगवान नित्यानंद बाबांच्या पण चरणी मी नतमस्तक होतो. त्याच परमपूज्य गुरुदेवांनी ज्यांच्या समर्थ खांद्यांवर जा मुक्तेश्वरीचा जो पुढच्या वाटचाली करता जो कार्यभार सोपवलाय असे सर्वांचे आपले लाडके परमपूज्य सद्गुरू दादाश्री महाराज यांना सुद्धा मी नतमस्तक होऊन नमस्कार करतो, वंदन करतो. ज्यावेळेस गुरुदेवांनी या मुक्तेश्वरी गुरुपीठाची मुहूर्तवेळ टाकली होती, मला अजूनही आठवते. आज दुपारच्या सूक्ष्मध्यानामध्ये 2 तासाची सीडी होती आणि 2 तासाच्या सीडीमध्ये 1 तास झाल्यानंतरच कुजबूज चालू झाली आणि शेवटी मग असं सांगावं लागलं की आता अजून थोडा वेळ आपल्याला बसावं लागेल. मला आपल्याला सांगताना अभिमान वाटतो की गुरुदेवांनी ज्यावेळेस या कार्याची सुरुवात केली होती त्यावेळेस 20 लोकांची बॅच राहायची आणि त्या 20 लोकांच्या बॅचमध्ये पहाटे 3ला सूक्ष्मध्यान ते चालू व्हायचं तर सकाळी 7 वाजेपर्यंत ते चालायचं. 1.5 दिवसाच्या 2 दिवसाच्या बैठकीमध्ये इतकं थकवा यायचा की 8-15 दिवस तो जाणवायचा. म्हणजे गुरुदेव इतकं कडक पद्धतीने ते साधना करून घ्यायचे. मुक्तेश्वरी गुरुपीठामध्ये आपण आल्यानंतर एक गोष्ट तुम्ही प्रकर्षाने लक्षात ठेवा, या ठिकाणी आपण येतो ते तपस्या करण्यासाठी, शरीराला थोडा वळण देण्यासाठी. त्यामुळे जे कम्फर्ट आपण घरात आपण ज्या पद्धतीने घरात वावरत असतो त्यापेक्षा आश्रमाचं जे वातावरण असते ते शिस्तबद्ध असते. आणि गुरुदेव ज्या ठिकाणी सूक्ष्मध्यानासाठी आपण बसता तर ते सूक्ष्मध्यान आपल्याला जे बाह्यदृष्ट्या दिसते ते तसं नाही आहे. त्या सूक्ष्मध्यानाकरता गुरुदेवांचा संकल्प असतो आणि तो पूर्ण वेळेसाठी असतो. जर का आपण मधातच ते सूक्ष्मध्यान जर सोडून दिलं तर तो संकल्प पूर्णत्वास जात नाही. त्यामुळे इथून पुढे एक गोष्ट लक्षात घ्या, जितका वेळ साधनेसाठी नमूद केलेला आहे, निर्दिष्ट केलेला आहे, तितका वेळ कमीत कमी आसनावर बसून राहा. तुमचे डोळे उघडले तरी चालेल, नामस्मरण करत राहा, पण आसनावर बसणं फार गरजेचं आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपण एका फार मोठ्या प्रवाहाचा आज एक भाग बनलेलो आहे. आपण सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा गुरुदेवांचा आपण साजरा केला होता. संस्कार चॅनलवर लाईव्ह शो दाखवला होता आणि संपूर्ण जगाने तो कार्यक्रम पाहिला आणि आपल्या सर्वांचे डोळ्यांचे पारणे फेडणारा असा तो कार्यक्रम होता. आजही तो कार्यक्रम आपल्या स्मरणातून निघत नाही आहे. परंतु त्यानंतर
ज्या प्रकारचे चेंजेस आश्रममध्ये आले हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण एक गोष्ट, एक धागा सर्वात महत्वाचा, तो म्हणजे आपला सर्वांचं या महासत्संगामध्ये आणि सूक्ष्मध्यान कार्यक्रमामध्ये आपण नेहमी सामील होतो आणि या ठिकाणी आपल्याला गुरुदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. सर्वात कळीचा मुद्दा आज हा आहे की आपण आश्रमात का बरं यायला पाहिजे. कळीचा मुद्दा आहे. जर आज विचार करतो म्हणतो तर लाखो लोकांची दीक्षा झालेली आहे. मग महाशिवरात्रीच्या पर्वावर किती लोक यायला पाहिजे होते. अजूनही आपल्याला दीक्षा प्राप्त झाल्यानंतर एक साधकाची वाटचाल आणि त्यानंतर शिष्याची वाटचाल कशी काय असायला पाहिजे याबद्दलचं ज्ञान घेणं फार गरजेचं आहे. आपण श्वास घेतो आणि ज्या अवयवाद्वारे आपण श्वास घेतो त्या ठिकाणी 2 नाकपुड्या दिल्या आहेत, इडा म्हणजे राईट लेफ्ट. एक श्वास आपण घेतो तो एक सोडतो. म्हणजे असं नाही आहे की फक्त आपण घेतो आणि सोडतो, दोन्ही त्या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे आपण ज्या गुरुपीठात आलेलो आहे तिथे पण आपल्याला द्यायचं आहे आणि घ्यायचं आहे, दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी होणार आहेत. आता आपल्याला द्यायचं काय आहे. आपण गुरुदेवांची आरती करतो, त्या आरतीमध्ये शेवटचं वाक्य काय आहे, सब कुछ दिया आपने भेट करू क्या नाथ, नमस्कार की भेट करू जोडू मैं दोनों हात. गुरुदेवांना काय पाहिजे. गुरुदेवांना काहीच नाही पाहिजे, फक्त समर्पण पाहिजे. एक लक्षात घ्या, आपल्या घरी ज्यावेळेस नातू असतो त्या नातवावर सर्वात जास्त प्रेम कोणाचं असते सांगा. सगळ्यात जास्त प्रेम आजोबाचं असते, आजीचं असते. अनायासच ती दुधावरची साय आहे. कोणत्याही घरात तुम्ही जा, नातवावर विशेष प्रेम असते. आता या ठिकाणी जर आपण त्या पद्धतीचं जर नातं जोडलं तर आपण या ठिकाणी ज्यावेळेस येतो तर आपले दादा परदादा कोण झाले. आपल्या परंपरेतले दादा परदादा भगवान नित्यानंद बाबा झाले. त्यामुळे साधकांवर जी दृष्टी पडते ती आपल्या परंपरेतल्या सिद्धांची पडते. जेव्हा जेव्हा तुम्ही या ठिकाणी येता कळत न कळत तुमच्यावर त्यांची दृष्टी पडते आणि तुम्ही इथून काहीतरी घेऊन जाता. आता बऱ्याचदा तुम्हाला तुमच्या शेजार पाजारातल्या किंवा मित्रमैत्रिणी नातेवाईकांच्याकडनं ह्या गोष्टी मिळत असेल की काय हे उठले सरले आपले चालले आश्रमला, हा कार्यक्रम आहे, या रविवारी तो कार्यक्रम आहे, नागपूरला आहे, चंद्रपूरला आहे. पण त्यांना हे माहीतच नाही की इथे आपल्याला काय मिळते. इथे आपल्याला ते मिळतं की आता हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झालेला आहे. आता इथे आल्याने काय होते की आपलं परमात्म्याशी आणि त्या चित्तशक्तीशी आणि त्या गुरु परंपरेशी आपलं नातं इतकं घट्ट होते की कळत न कळत आपल्यावर त्यांची दृष्टी सारखी राहते. एक लक्षात घ्या, गंगा नदीचा फार मोठा प्रवाह आहे. पण मला एक सांगावं, तुम्हाला तहान लागली तर ती गंगा नदी तुमच्या घरात येणार आहे का. तुम्ही फार व्याकुळ झालेले आहात, तुम्हाला पाणी पाहिजे, पण ती गंगा तुमच्या घरी येणार का. मग तुम्हाला गंगेचं पाणी घेण्यासाठी कुठं जावं लागेल. संगमवर जावं लागेल, तीरावर जावं लागेल, त्या गंगेच्या पात्रात जावं लागेल. आता एखाद्याने म्हटलं की नाही दीक्षा झाली, आता कसं आहे मी घरीच साधना करतो आणि मला फार चांगलं ध्यान लागते, 1-1 तास 2-2 तास ध्यान, मला आश्रमामध्ये जायची गरजच नाही. इथेच आपली चूक होते. आपली चूक या ठिकाणी होते आणि म्हणून गुरुदेवांनी ही गोष्ट वारंवार सांगितली होती की तुम्हाला दीक्षा घेतल्यानंतर आश्रमला यावं लागेल. आणि इथे आल्यानंतर काय त्याच्या जीवनामध्ये बदल होतात हे आमच्या तुम्ही साधकांना तुम्ही विचारून पहा. आता या कार्यक्रमासाठी कदाचित एखादा साधक आज पहिल्यांदाच आला असेल, एखाद्याचे 3 वर्ष झाले असेल, एखाद्याचे 5 वर्ष झाले असेल, एखाद्याचे एका दशकचा म्हणजे 10 वर्षाहून जास्त वेळ झाला असेल, एखाद्याला 15 वर्ष झाले असेल आणि काही लोकांना 15 वर्षापेक्षा जास्त काळ झालेला असेल. आता ज्यावेळेस आम्ही गुरुसेवा आणि गुरु कार्य करत होतो तर हौशे गौशे नवशे सर्व प्रकारचे लोक भेटायचे. आश्रममध्ये असं व्हायला पाहिजे, आश्रममध्ये तसं व्हायला पाहिजे, आश्रम मोठं बांधायला पाहिजे आणि असं सगळं रिमार्क्स त्याला या. आता मला एक सांगा, हो सगळं व्हायला पाहिजे, पण तू किती वेळ देशील.
उद्या जर काम पडलं तर 5 लोकही जमा व्हायला फार उशीर लागतो. आता एक गोष्ट अत्यंत समजण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे आपण जेवण करतो, जेवण जेवल्यानंतर जेवणं जितकं महत्त्वाचं नाही आहे तेवढं जेवणाला पचवणं महत्त्वाचं आहे. जर जेवण आपण जे काही अन्न ग्रहण करतो ते जर नीट पचवलं गेलं नाही तर काय होते? काय होते? बद्धकोष्ठ बाधा होते, चयापचयची क्रिया बिघडते, वॉमिटिंग उलट्या होतात. होते की नाही होत? अन्न जर पचलं नाही तर? त्याचप्रमाणे साधना सुद्धा पचवावी लागते. आता एखाद्याची दीक्षा झाली, साधना खूप जोरदार चालू आहे आणि ती जर पचल्या नाही गेली तर काय होते माहिती आहे का? माणसाचा अहंकार वाढतो. त्याला असं वाटतं की माझं नाव व्हायला पाहिजे, त्याला लोकेश ना, म्हणजे माझं सर्वांच्या दृष्टीने माझं समोर नाव व्हायला पाहिजे. या शहरातला मी सर्वात जुना कार्यकर्ता आहे, या गावात शक्तिपातची दीक्षा माझ्यामुळे आली, तुम्ही पहिले मला विचारलं पाहिजे, लोकेश ना. आणि जर काही साधना पचवल्या नाही गेली तर माणसाचं साधनेत सुद्धा पतन होते. आणि म्हणून गुरुदेव नेहमी सांगत असतात की तुम्हाला थोडं हळू जायला पाहिजे. त्यामुळे आपण सर्व लोकांनी या बाबींचा विचार करणं फार गरजेचं आहे. आणि ज्या लोकांनी ही साधना पचवली त्यांना साधनेतले पुढचे टप्पे मिळत गेले आणि मिळत आहे. मुद्दा हा नाही आहे की आपल्याला पुढे काय मिळणार आहे, मुद्दा हा आहे की आज आपण कुठे आहोत, आज आपल्यामध्ये किती बदल झालेले आहेत. बऱ्याचदा ज्यावेळेस आम्ही पूर्ण गुरुदेवांसोबत अलग अलग ठिकाणी जातो, लोकांचे फार वेगवेगळे प्रश्न येतात. आजकाल ते प्रश्न विचारत नाही, पण एक जो महत्त्वाचा प्रश्न होता की माझी साधना कुठपर्यंत पोहोचली, तर त्याचे गुरुदेवांनी एकदा सांगितलं की ते सांगायची गरज नाही आहे, ज्याचं त्यालाच कळते. आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपण या ठिकाणी जमलो आणि हा जो शिवरात्रीचा पर्व आहे, आम्ही जसं फायनान्शियल इयर म्हणतो आपण 31 मार्च, तसं आमच्यासाठी हा शिवरात्रीचा उत्सव आहे. शिवरात्री ते शिवरात्री, तुम्ही या शिवरात्रीपासून तर दुसऱ्या शिवरात्रीपर्यंत बघा, तुम्ही जर नियमित साधना केली, गुरुसेवेमध्ये राहिले, प्रत्येक शिवरात्रीला जर जात गेले तर तुमच्या जीवनामध्ये 360 डिग्रीनी फरक पडतो, असं मला प्रकर्षाने जाणवत आहे. कारण गुरुदेवांनी जेव्हापासून दीक्षा दिली आणि गुरुदेवांच्या कृपेने, दादाश्रींच्या कृपेने आजपर्यंतच्या सर्व शिवरात्रीला उपस्थित राहण्याचा योग मला आला. आणि इतक्या वर्षाच्या काळामध्ये सर्व प्रकारच्या गोष्टी पाहिल्या, सर्व प्रकारचे लोक पाहण्यात आले. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट लक्षात आली की आपण जर या प्रवाहात राहिलो तर आपल्याला जीवनातले सुख दुःखाचा काही असा त्याचा स्पर्शसुद्धा होत नाही. दुःख येतात. आज सकाळच्या दीक्षेमध्ये पण मी हे सांगितलं, शक्तिपातची दीक्षा झाल्यानंतर दुःख येणार असातला भाग नाही, पण फ्रॅक्चर जर असेल तर ते खरचटण्यावर निघून जाईल. त्याचप्रमाणे दीक्षित साधक जर नेहमी साधनेत असेल तर त्याला त्याच्या जीवनातल्या दुःखाची जाणीवच होणार नाही. अलीकडच्या काळात आपण पाहत आहात की हा संपूर्ण जो डोलार आहे हा काही साधारण नाही आहे. माणसांना सांभाळणं हे सर्वात कठीण कार्य आहे, सर्वात कठीण. एकदा 5 लोक दीक्षा घ्यायला आले ते शिवमतीर्थ महाराजांच्या आश्रमला. विष्णुतीर्थांनी त्यांना थांबवलं, म्हणजे जर या 5 लोकांना जर तू दीक्षा दिली तर तुझा आजच मृत्यू होणार. आणि त्यांना दीक्षा त्यांनी स्वतः जाऊन दिली. तर माणसांमध्ये जे षडरूप बसले आहेत, तर काही लोकांमध्ये बिच्छू आहे जे डंक मारतात, काही लोकांमध्ये साप आहे जे विष सोडतात, काही लोकांमध्ये हिंस्र प्राण्यांसारखे गुण आहे जे वाघासारखे डळकाई फोडतात. परंतु जर का गुरुदेवांच्या चरणी जर आपण लोटांगण जर घेतलं तर ते सगळे षडरूप एकदम उडून जातात. एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक उंदीर होता, एका सिद्ध पुरुषांकडे गेला, त्यांना प्राण्यांची भाषा ठाऊक होती. उंदीर महाराजांना म्हणाला, महाराज मला या मांजरांपासून फार भीती आहे, मला थोडंसं प्रमोशन द्या हो. तर महाराज म्हणाले, ठीक आहे, तुला कुठला योनी पाहिजे? म्हणे मला चांगला मोठ्या बोक्या तयार करा, म्हणजे माझ्यावर हे बोकेच जास्त येऊन पडतात. म्हणे ठीक आहे. कमंडलूतलं पाणी टाकलं, त्यांची योनी चेंज झाली, तो एकदम बोका झाला. तर डेअरिंग त्याचं वाढत चाललं की आता तो त्या मांजरांपासून बोक्यांपासून जी भीती होती ती निघून गेली. इकडे तिकडे फिरता फिरता एक दिवस एक कुत्रा त्यावर भोंकला. आता कुत्रा भुंकल्यानंतर त्याला साहजिकच वाटलं की मला जर
याचा जो रोल मिळाला असता तर कदाचित मी जास्त सेफ असतो. पुन्हा महाराजांकडे गेला. महाराज एक प्रमोशन द्या. म्हणे कुठलं? हे वरचं प्रमोशन द्या. म्हणे ठीक आहे, दिलं. कुत्रा झाला. कुत्रा झाल्यानंतर थोडंसं डेअरिंग वाढलं आणि इकडे तिकडे छान मस्त फिरायला लागला. एक दिवस फिरता फिरता शहराच्या बाहेर पडला आणि शहराच्या बाहेर त्याला दिसला लांडगा, आणि लांडगा याच्या जोरात मागे धावला. त्याला असं वाटलं की जर का तर निश्चितच मला कुठलाही भीती उरणार नाही. पुन्हा महाराजांकडे आले. महाराज एक प्रमोशन. महाराजांनी पुन्हा प्रमोशन दिलं. दुसरं प्रमोशन लांडग्याचं झाल्यानंतर 1-1.5 महिना तर त्याला कुठलीही भीतीच नव्हती. याने एक दिवस घनदाट जंगलात गेला आणि घनदाट जंगलात गेल्यानंतर जी वाघाने डरकाळी फोडली, हा खूप जोरात पळत आला महाराजांकडे. महाराज शेवटचं एक प्रमोशन द्या. हे एक प्रमोशन नंतर तुम्हाला सांगतो महाराज मी अभय होऊन जाईल, मला कुठल्याही प्राण्यांची भीती राहणार नाही. म्हणे ठीक आहे, तुला हे शेवटचं प्रमोशन पाहिजे ते पण देऊन टाकतो. आणि महाराजांनी त्याला त्या योनीत टाकलं. आता जसा हा वाघ झाला, वाघ झाल्याबरोबर त्याने तिथेच महाराजांसमोर डरकाळी फोडली. आता महाराज म्हणाले, अरे तू पहिले उंदीर होता, आता तुला वाघ झालाय पण तू डरकाळी कोणावर फोडायची? माझ्यावरच. म्हणे जा, पुन्हा तू उंदीरच बन, तू तिथेच बरोबर होता. तर ही जी साधना, या साधनेतून तुम्ही खूप वरच्या लेवलवर जाता, पण वरच्या लेवलवर गेल्यानंतर आपला मूळ धर्म आपल्याला सोडता आला नाही पाहिजे. आपली नम्रता आपल्यामधली संपली नाही पाहिजे. कारण तुमच्या मागे हजारो शिष्य, हजारो साधक येतात, शेकडो साधक येतात, ते नवीन नवीन दीक्षा घेत असतात. त्यांना तुम्ही मार्गदर्शक बनून राहिलं पाहिजे. गेल्या वर्षभराचा मी आपल्याला आढावा देऊ इच्छितो. गेल्या वर्षभरात आपल्या सर्वांना ठाऊक आहे की गुरुदेवांची प्रकृतीमुळे त्यांचा प्रवास जवळपास त्यांनी कमी केलेला आहे. आम्हाला बऱ्याचदा असा विचार राहायचा की गुरुदेवांना आराम मिळाला पाहिजे, त्यांना विश्रांतीची फार गरज आहे. पण कळत नकळत तो दिवस केव्हा आला आम्हाला सुद्धा कळलं नाही. आणि कळत नकळत दादाश्री केव्हा या मार्गात फ्लेज झाले हे पण कळलं नाही. आता दादाश्री ज्यावेळेस आले ते सुरुवातीला एकच वाक्य म्हणायचे की अरे मी काहीच नाही, मला काही येत नाही आणि तुम्ही माझ्या काही हे करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कारण दादाश्रींसोबतचा माझा संबंध बऱ्याच वर्षापासून आहे, ते बऱ्याच वर्षापासून कोणाला एखादी जर गोष्ट म्हटली तर तो नंतर साधक धावत यायचा आणि म्हणायचा की दादाश्री तुम्ही म्हटलं होतं ते पूर्ण झालं. तर त्यावेळेस ते म्हणायचे की अरे मी महाराज बिराज काही नाही, मला काही तू असं म्हणू बी नको, चमत्कार बिमत्कारच्या मागे काही लागू नको. आणि ते ज्यावेळेस दीक्षा द्यायला त्यांनी सुरुवात केली तर सुरुवातीला ते म्हणाले की आपल्या विदर्भातच करूया कार्यक्रम, विदर्भाच्या बाहेर नंतर तारखा देऊ. आणि विदर्भामध्ये जे कार्यक्रम मागच्या वर्षभरात झाले त्या कार्यक्रमाबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे. एकापेक्षा एक कार्यक्रम झाले आणि सर्वच कार्यक्रम हाऊसफुल झाले. आणि सर्वच कार्यक्रमामध्ये सर्वांना ज्या काही अनुभूत्या आल्या त्या कल्पनातीत आहे, कल्पनेच्या बाहेरच्या आहे, खूप चांगल्या. म्हणजे एका गोष्टीचं आज आपली छाती गर्वाने फुगून जाते की गुरुदेवांनी नुसतीच आपल्याला दीक्षा दिली नाही, गुरुदेवांनी फक्त आश्रमच उभा केला नाही, तर गुरुदेवांनी या आश्रमवर पुढच्या कार्याची धुरा देण्यासाठी एक असं व्यक्तिमत्व तयार केलं की ज्यांच्या खांद्यावर ही धुरा पुढचे शेकडो वर्ष हे चालत राहणार आहे, पुढचे कित्येक वर्ष हे चालत राहणार आहे. त्यानंतरचा जो प्रवास होत अलग अलग शहरांमध्ये आम्ही गेलो, पुण्यात गेलो, मुंबईत गेलो. मुंबईच्या एका कार्यक्रमात काही फिल्म इंडस्ट्रीचे लोक आली होती. आता ही गोष्ट मला माहीत होती, दादाश्रींना आम्ही काही सांगितले नाही, म्हणे अपरिचित आहे, बसू द्या. दीक्षा झाली, फुलं वगैरे सगळे टाकून झाल्यानंतर सांगितलं की दादाश्री ह्या पिक्चरच्या ह्या ॲक्ट्रेस इथे बसलेल्या आहेत. अरे म्हणे चांगली गोष्ट आहे, आपल्या हातून गुरुदेव नित्यानंद बाबा किती चांगलं काम करून घेत आहे. म्हणजे त्यांना त्या कार्याची बिलकुल पण कुठल्याही प्रकारची अशी हे नाही की बा असं काही चालू आहे वगैरे. पण हे सगळं करत असताना खूप मोठा लोकांचा लोंढा जुळत गेला. नांदेडचे काही लोक एका नागपूरच्या कुठल्या तरी कार्यक्रमात आले, माहूरचे 20 लोक आले. त्या 20 लोकांनी म्हटलं की आम्हाला इथे दीक्षा घ्यायची आहे, कदाचित ते इथे आज आलेही असतील. त्यांनी दीक्षा घेऊन गेले, इतक्या चांगल्या त्यांना अनुभूत्या झाल्या की ते म्हणाले की आम्हाला मोठा एक कार्यक्रम माहूरला घ्यायचा आहे. असं आम्ही पाहिलं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये दादाश्रींचा जो काही संचार आम्हाला जो या डोळ्यांनी बघायला मिळाला, तर असं म्हणायला हरकत नाही की आपण एकाच जन्मामध्ये 2 सद्गुरूंचं भाग्य आपल्याला लाभलं, परमपूज्य प्रियानंद महाराज आणि परमपूज्य दादाश्री महाराज. आणि हा योग मला पण बराच फिरण्याचा योग आला, पण अशा टाईपचा योग फार कमी लोकांच्या नशिबात असतो.
आणि तो योग आपल्या नशिबात आहे, म्हणजे आपलं काहीतरी निश्चितच भाग्य चांगलं आहे. आणि त्यानंतर आत्ताच डॉक्टर भूषण कोइंबतूरला होते आणि कोइंबतूरला 1 वर्ष त्यांनी काम प्रॅक्टिस केली. तिथे एक व्यक्ती मिळाले, त्यांचं नाव आहे मुत्तू कृष्णन. ही इज सिटिंग ओव्हर हिअर, प्लीज स्टँड अप. यांनी जो कार्यक्रम कोइंबतूरला घेतला, 20 लोकांचा कार्यक्रम घेतला. प्लीज सिट डाऊन. त्यांच्या पत्नी पण टीचर आहेत. प्लीज, कोइंबतूरहून आलेल्या आहेत ह्या, यांच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. प्लीज टेक अ सीट. आणि त्या 20 लोकांची दीक्षा झाल्यानंतर त्यांना ज्या काही अनुभूत्या झाल्या, ते भूषणला रोज फोन करायचे की टुडे आय हॅव सीन दिस काइंड ऑफ इमेजेस, दिस काइंड्स ऑफ फिलिंग्स इन माय हार्ट वगैरे वगैरे, असं बरंच रोज ते व्हायचं. आणि त्यानंतर आत्ता काल त्यांच्यासोबत जे बोलणं झालं, ते म्हणाले की मी कोइंबतूरला एक मोठा कार्यक्रम घेणार आहे. आणि त्या मोठ्या कार्यक्रमासाठी तिथल्या त्यांनी मारवाडी असोसिएशन, गुजराती असोसिएशन, सगळ्या असोसिएशनला त्यांनी जोडलं. आणि येणाऱ्या दिवसात कोइंबतूरला एक मोठा कार्यक्रम ते आयोजित करणार आहे. मला आपल्याला सर्वांना यासाठी सांगायचं आहे की एकदा एका ठिकाणी भगवान नित्यानंद बाबांचा जो परकाय प्रवेश झाला होता, त्या परकाय प्रवेशमध्ये नित्यानंद बाबांनी एक वाक्य दादाश्रींबद्दल सांगितलं होतं की दादाश्री अपने पूरे जीवन काल में, पूरे विश्व भर में ये शक्तिपात साधना का प्रचार और प्रसार करने वाले हैं, और इस कार्य को चलाने वाले 50 ऐसे लोग रहेंगे जो पूरे जीवन भर अपनी सेवा यहाँ पर इस आश्रम में देते रहेंगे, और ये कार्य बहुत तेजी से आगे बढ़ने वाला है. आणि याचा प्रत्यक्ष, याची देही, याचा डोळा आम्ही, जो एक्झाम्पल आहे, आम्ही या पूर्ण वर्षभरात पाहिलेला आहे. याच कार्यक्रमात आज भारतातल्या अलग अलग राज्यांमध्ये लोक आले आहेत. इंदोरचे पण लोक, इंदोरला पण कार्यक्रम खूप चांगला राहिला. तिथला महाराष्ट्र भवनमध्ये पुण्याचे जे साधक आहेत मिस्टर जैन, त्याने तिथे खूप चांगला कार्यक्रम घेतला. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपल्याला भरपूर काही प्राप्त झालेलं आहे आणि आपण एका मोठ्या प्रवाहाचा भाग बनलेलो आहोत. दादाश्रींनी अलीकडच्या काळामध्ये जो सत्संगचा एक नवीन फॉर्म्युला जो तयार केलेला आहे, मला आता आयोजकांनी सांगितलं की तुम्ही उशीर झाला, 1 तासापासून सगळे साधक बसून आहेत. मी त्यांना सांगितलं की आम्ही सत्संगाची तयारी करत होतो, कारण आता बोलण्याचे विषय फार कमी झाले. पूर्वी गुरुदेव बोलण्यावर फार भर द्यायचे, म्हणजे तुम्ही बोला, ते तर मौन राहायचे कायम. पण आत्ताच्या तारखेला जर आपण सर्वजण फोकस आहोत, तर तो सत्संगावर फोकस आहोत. आणि आजचा सत्संग पण आपल्याला भरपूर काही मोठी मेजवानी घेऊन येत आहे. मला पूर्ण खात्री आहे की आपण त्याची उत्कंठेने वाट पाहत आहे. दादाश्रींचं पण आगमन झालं आहे, गुरुदेवांचं पण याच ठिकाणी, याच पेंडॉलमध्ये ते बसून आहेत. तर अवघ्या काही क्षणातच गुरुदेवांचं, दादाश्रींचं आगमन हॉलमध्ये होणार आहे. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांचं स्वागत या ठिकाणी होणार आहे. आपण सर्वांनी या महासत्संगाचा, या कार्यक्रमाचा भरपूर आनंद घ्या.